नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग 2मध्ये. तर मी आज काय केलं आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपल्याला दाखवायचं तुम्हाला की मी परसबागेत काय काय टोकलं आहे, कसं कसं टोकलं आहे, माझं चाललं आहे बघा, दाखवायचं आहे. तर मी आधी धन आणि भेंडीची बिया घेतल्या होत्या, जागा स्वच्छ करून घेतले. तुम्ही व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन वाचतायच. माझा जर आवाज खराब आहे, सवय नाही अजून, तर तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ असा सुरू राहणार आहे, शेवटपर्यंत बोलायचा प्रॉब्लेम आहे माझा. स्वच्छ करून घेतल्या जागा, वाचा डिस्क्रिप्शनच. मला एवढी सवय नाही अजून, प्लीज समजून घ्या. आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला सांगा, वाट बघतोय मी. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. एक मेहनतीसाठी माझ्या एवढ्या जागा स्वच्छ करून घेतली, विटांची भक्कम मजबूती केली. स्वच्छ एवढे दिसते, तुम्हाला दिसत असेल बघा काम किती आलं आहे. मला एकच वाक्य डबल बोलू वाटत नाही, पण आता व्हिडिओ आपला ब्लॉग आहे त्यामुळे सवय पाहिजे बोलायची. करून घेईन मी सवय तुमच्यासाठी. या बघा मी सऱ्या पाडून ठेवल्या, त्या जेवढ्या पाहिजे होतं तेवढ्या पाडले. पलीकडे माझं पेरवीच झाड आहे, मोगऱ्या झाडाची 6वीला असताना मी लावलं होतं. डिस्क्रिप्शन बघू शकता तुम्ही काय लिहिलं आहे काय नाही, त्यात तुम्हाला समजेल. आपल्या चॅनलला प्लीज फॉलो करून सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर मला पण फॉलो करा. माझी इंस्टाग्रामची आय डी आहे art by जगदाळे 308. त्यावर सुद्धा सबस्क्राईब करा, फॉलो करा. बोलायचं काय समजेना मला. प्लीज लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करून ठेवा. पुन्हा शेवटला गडबडीत बोलायचं होत नाही. तर भेंडी लावून झाल्या माझी, आता कोथिंबीर म्हणजे धन लावून घ्यायचं आहे. ते आता भेंडीचं चालल्या प्रोसेस. आता धन्याकडे वळलो मी, दिसतंय. व्हिडिओ करताना मला एक गोष्ट भारी वाटली की मी धन टोकण्यास सुरुवात केली आहे, पण मला वाटतं की मी काम करतो आहे, पण माझ्या कामाच्या दारात त्या धन्यमातेला स्पर्श करत आहेत. मला त्या क्षणाला वाटत होतं की माझ्या स्पर्श करत आहेत. हा एक वेगळाच आनंद असतो. मी सरीत धन टाकून घेतले. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.